लाटीपाडा प्रकल्पग्रस्त दाखला शिबिर 50 वर्षानंतर न्यायाची आशा. पिंपळनेर अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने लाटीपाडा मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले मिळवून देण्यासाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखेच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या निर्देशानुसार हे शिबिर जिल्हा परिषद शाळा लाटीपाडा ईदगावपाडा येथे संपन्न झाले. लाटीपाडा मध्यम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी 50 वर्षापूर्वी बुडाल्या होत्या आणि लाटीपाडा गाव प्रकल्पासाठी खाली करण्यात आले होते. मात्र आजही या गावकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला किंवा पर्यायी जमीन मिळालेली नाही. बाधित कुटुंबातील सदस्यांना प्रकल्पग्रस्त दाखले मिळण्यातही अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी डॉ. विशाल वडवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याचे निर्देश दिले होते. आदरणीय श्री अंतरसिंग आर्य, अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली यांच्याकडे लाटीपाडा मध्यम प्रकल्प पुनर्वसनाबाबत एक सुनावणी पार पडली 8/4/2025 रोजी. त्या सुनावणीत माननीय अध्यक्षांनी काही जे निर्देश दिले होते की लाटीपाडा प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासंदर्भात, तर त्याचा एक भाग म्हणून आज मी लाटीपाडा, ईदगावपाडा आणि हे पिंपळनेरमधील जे काही लाटीपाडा प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आता असा होता की जे कोणी प्रकल्पग्रस्त असतील त्यांचे जे कोणी कायदेशीर वारस असतील त्या कायदेशीर वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत हे शिबिर आयोजित केलेले होते की प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला हे प्रमाणपत्र दिले जाते. ह्या प्रमाणपत्राचा उपयोग हा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी होतो. मी सगळ्या प्रकल्पग्रस्तांना आवाहन केलं की कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे आम्ही आता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार आहोत आणि हे प्रकल्प मान्य जिल्हाधिकारी पापळकर साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे एका दिवसात हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र संबंधित अर्जदाराला निर्गमित करण्याचं आमचं धोरण आहे, जेणेकरून त्यांना वारंवार शासकीय कार्यालयामध्ये ह्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. त्या दृष्टिकोनातून आज हे शिबिर आयोजित केलं होतं. त्यास मार्गदर्शन मी केलेलं आहे आणि याबरोबर त्यांचे इतरही काही प्रश्न आहेत, मी लेखी स्वरूपात ते प्रश्न घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबाबत इथले स्थानिक कार्यकर्ते डॉक्टर श्री विशाल वळवी साहेब यांचं पण चांगलं सहकार्य आम्हाला लाभत आहे. ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांच्या सूचनेनुसार आम्ही या प्रकल्पग्रस्तांना शासकीय योजनांचा लाभ कसा जास्तीत जास्त योग्य पद्धतीने व कमीत कमी काळात देऊ शकू असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये धरणग्रस्त दाखले मिळणे, जमिनीच्या मोबदला, पर्यायी जमीन आणि जमीन गाव बसवणे यांचा समावेश आहे. आयोगाच्या निर्देशांचे पालन करत जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांच्या अध्यक्षतेखाली हे जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, नायब तहसीलदार अरुण जोशी, डॉ. विशाल वडवी, नायब तहसीलदार बापू बहिरम, महेश पाटील, अर्चना कोळ, योगेश जिरे, कामिनी महाले, अजय पाईपकराव, सर्कल PN गावित, तलाठी संदीप चौधरी यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते. शिबिरात प्रकल्पग्रस्त दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 50 वर्षानंतर शासनाकडून दखल घेण्याची ही सुरुवात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी आशेचे किरण ठरली आहे. या प्रसंगी डॉ. विशाल वडवी, पोपट गांगुर्डे, तानाजी बहिरम, दासभाऊ पवार, देवराम पवार, मधुकर गांगुर्डे, संजय धुमाड आणि मोठ्या संख्येने अन्यायग्रस्त शेतकरी व महिला उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर. सहसंपादक अनिल बोराडे. नमस्कार. हा विषय तसा मागच्या 50 वर्षापासून प्रलंबित असलेला विषय आहे. मागच्या 50 वर्षापासून हे सगळे प्रकल्पग्रस्त स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत लढत आलेले आहेत. त्या लढाईमध्ये हा खूप मोलाचा टप्पा आहे. आम्हाला राष्ट्रीय जनजाती आयोगचे अध्यक्ष जे आहेत अंतरसिंग आर्य यांच्याकडनं आम्ही न्यायाची अपेक्षा करत होतो आणि त्यांच्या निर्देशानुसार आज जिल्हा प्रशासन जे आहेत त्यांनी पहिलं पाऊल उचललं असून आम्हाला एवढ्या 50 वर्षापासून या जे काही पुरोगामी साक्री तालुका आपण म्हणतो त्या पुरोगामी साक्री तालुक्यामध्ये मागच्या 50 वर्षापासून एका प्रकल्पग्रस्ताचा दाखलासुद्धा वाटला गेला नव्हता. आज त्याची सुरुवात झाली आणि आज आम्ही त्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला वाटण्यासाठी कॅम्प घेण्यात आला.
तरी आम्ही आशा करतो की आयोगाचे अध्यक्ष आणि आयोग जनजाती आयोग आणि आमचे प्रशासन पुढलेले राहिलेलं अजून जी काही आमची लढाई आहे त्याच्यात आम्हाला सहकार्य करतील आणि या गोरगरीब जनतेला न्याय देतील. एवढंच.